श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, तुमच्यासमोर ही क्लिप आली म्हणजे तुम्ही नक्कीच स्वामी भक्त आहात. मग थोडं थांबा. पुढे 1च मिनिटात तुमचं आयुष्य बदलणार आहे. तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा प्राप्त होणार आहे. विश्वास, श्रद्धा आणि स्वामी समर्थावरील प्रेम असेल ना, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच ऐकणार आहात, मला माहिती आहे. श्री स्वामी समर्थ तुम्हाला सांगतातच, मी माझ्या प्रत्येक भक्ताच्या पाठीशी उभा आहे. मी माझ्या प्रत्येक भक्ताला कधीही संकटामध्ये एकटं सोडत नसतो. आजचा हा संदेश तुमच्या मनाला अनेक आशेचा दिवा पेटवण्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. शांत मनाने ऐक. स्वामींचे नाव नामस्मरण कर आणि स्वतःवरचं लक्ष एक ठिकाणी केंद्रित करून हा संदेश तू फक्त ऐक. स्वामी म्हणतात, बाळा, अंधार कितीही दाट असला ना, तरी श्रद्धेचा एक दिवा 1000 संकटांवरती मात करत असतो. ते संकट कितीही मोठं असू दे, तुझ्यामध्ये एवढी ताकद आहे की त्या संकटाला तू पार करू शकतो. प्रत्येक संकट तुला तोडण्यासाठी नाही, तर अधिक मजबूत बनवण्यासाठी तुझ्या समोर येत असतं. प्रत्येक संकटामधून वेगळा अनुभव घेत चल. संकट आले म्हणून घाबरू नकोस. माझ्यावरती विश्वास ठेव, पण तुझी कर्मेही प्रामाणिक ठेव. त्याचबरोबर कर्मामध्ये थोडंफार जरी खालीवर झालं ना, तरी इथे सुटका नाही आहे. रागाने नाती तुटतात, प्रेमाने तुटलेली नाती पुन्हा जोडली जातात. पण जेव्हा नात्यांमध्ये गाठ पडते ना, तेव्हा खूप अवघड होतं. त्यामध्ये नातं कधीच टिकून देऊ नको, त्यामध्ये कधीच गाठ येऊन देऊ नको. संयम ठेव. योग्य वेळ आली की तुमच्या प्रयत्नांचे फळ तुला नक्कीच मिळणार आहे. तुझा भाग्याचं तुझ्यापासून कोणीही हिसकावून घेणार नाही आहे. इतरांचा हेवा कधीच करू नको. तुझ्यासाठी जे आहे ना, ते तुला मिळणार आहे आणि त्यातच तू सुखीसुद्धा होणार आहे. मन शांत असेल तर प्रत्येक समस्येचे उत्तर तुला मिळणार आहे. त्यासाठी तुला कोणाकडेही जाण्याची गरज नाही आहे. लोकच काही दिवसांनी तुझ्या पाया पडायला येतील एवढी ताकद तुझ्यामध्ये आहे. संकटांपासून पळू नको, त्यांना धैर्याने सामोरे कसे जाता येईल याकडे लक्ष दे. रोज एक चांगले कर्म कर. तेच तुझी खरी पूजा आणि तुझं खरं परमात्मा साध्य करण्यासाठी तुला फायद्याचं ठरेल. दुसऱ्यांच्या डोळ्यात अश्रू कधीच आणू नको आणि अश्रू येण्याचं कारणसुद्धा बनू नको. शक्य असेल तर इतरांना हसू देण्याचा प्रयत्न करा. खोटेपणाने मिळालेला विजय हा क्षणिक असतो हो. सत्याचा विजय हा कायम टिकणारा असतो आणि तो कोणी आपल्यापासून हिसकावून सुद्धा नेऊ शकत नाही. स्वतःवरती नेहमी विश्वास ठेवा. माझी कृपा सदैव तुमच्या पाठीशी आहेच. क्षमा करायला शिका. एखादा माणूस चुकला असेल तर मोठ्या मनाने त्याला माफ करायला शिका. यातच तुमचा मोठेपण आलं बरं का. मनात भीती नको, धैर्य ठेवा आणि नेहमी पुढे चालत राहा. देवाला मोठे शब्द कधीच नको असतात. फक्त निर्मळ मनाने एकदा जरी तुम्ही त्याचं नाव घेतलं ना, तरी त्याला खूप आनंद होत असतो. प्रत्येक सकाळी ही नव्या सुरुवातीची एक नवीन संधी तुमच्यासाठी घेऊन येत असते. जसा सूर्य उगवतो ना, तसंच तुमचं आयुष्यसुद्धा रोज नवीन पद्धतीने बदलत असतं. जे गमावलंय त्यावरती रडत बसायचं नसतं. जे मिळालं आहे त्यासाठी देवाला कृतज्ञता व्यक्त करा. प्रार्थना मनापासून नेहमी करा बरं का, कारण प्रार्थना केली तर त्याचं फळ आपल्याला एक दिवस मिळतच असतं. प्रत्येक चांगल्या विचारातून चांगलं भविष्य हे घडत असतं. तुमच्या घरात प्रेम आणि आदर, विश्वास नेहमी जपा. तेच खरं तुमच्या घरातील धनसंपदा असते. अपयश हा शेवटचा शब्द कधीच नसतो. जो नव्या पद्धतीने यशाला तयारीला लागतो, सुरुवात करतो, त्या यश हे मिळतच असतं. लोभ नको या आयुष्यामध्ये. लोभ सोडून द्या आणि समाधानाने जगायला शिका. त्यातच तुम्हाला आनंद प्राप्त होणार आहे. दुसऱ्यांना मदत करा, तीच तर खरी दैवी संपत्ती असते. वाईट वेळ ही कायम राहत नसते. वेळ ही आपलं धाडस बघण्यासाठीच येत असते. म्हणून वाईट वेळ आली म्हणून कधीही ध्येय सोडून द्यायचं नसतं.
नम्रता हा माणसाचा सर्वात मोठा सुंदर असा अलंकार आहे. त्याला नेहमी जपा. प्रत्येक दिवस आपले नाव घेऊन सुरू करा. मनाला एक नवीन ऊर्जा मिळणार आहे. स्वतःचे गुणगान स्वतः कधीच गाऊ नका. असं वागा की आपले गुणगान इतर लोक गातील. विश्वास आणि प्रयत्न एकत्र आला की अशक्य गोष्टी शक्य होत असतात. प्रेमाने बोललेला एक शब्द अनेक जखमा भरून काढत असतो. म्हणून आपले शब्द हे नेहमी धारेसारखे नकोत, तर एखाद्या गुलाबाच्या पाकळ्या जसं पडतात ना, तसं आपल्याला वाटतं ना आनंददायी, तसे आपले शब्द असले पाहिजे. एखाद्या काळजाला भेटणारे. आनंद हा बाहेर शोधून कधीच सापडत नसतो. तो आपल्या अंतःकरणामध्ये असतो आणि तो आपल्याला स्वतः शोधायचा असतो. माझे स्मरण ठेवा, सत्कर्म करत राहा आणि आशा कधीही सोडू नका. तुमच्या जीवनातील प्रत्येक पावलावरती मी तुमच्या सोबत आहे. मी तुम्हाला कधीही एकटं कुठे सोडणार नाही. प्रत्येक आई आपल्या बाळाला सांभाळून नेतं, तसंच मी तुझं बोट नेहमी धरून ठेवणार आहे. तुला ही साथ हवी असेल तर गुरु माऊली असे टाईप करा. स्वामींचा हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेलाच असेल, मला माहिती आहे. कारण स्वामी हे प्रत्येकाच्या मनामनात बसलेले आहे. पण आपल्याकडून नकळत अशा चुका होतात आणि मग आपण देवावरती रागवतो. पण देव कधीही आपल्याला एकटं सोडत नसतो. त्यामुळे नेहमी चांगलं राहा, चांगले कर्म करा, सगळ्यांशी चांगलं बोला. आयुष्य नक्कीच तुमचं एक नव्या पर्वात, एक नव्या अध्यायात प्रवेश करून तुम्हाला खूप काही देऊन जाईल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपले कुटुंब आणि मित्रांसोबत नक्की शेअर करायला विसरू नका. असेच प्रेरणादायी संदेशासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारीच असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून स्वामींचे असेच नवनवीन संदेश तुम्हाला ऐकायला मिळतील आणि आपल्या जीवनाला एक नवीन दिशा, एक नवीन ऊर्जा मिळण्यासाठी प्रेरणादायी ठेवतील. आता सर्वांनी एकाच शब्दात स्वामींचा जयघोष करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका. स्वामींच्या कृपेने एकच म्हणेल की सर्व तुमच्या चांगल्या इच्छा पूर्ण हो, ही स्वामींचरणी नेहमी प्रार्थना राहील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.